सोमवारी फरीदाबादमधून 2900 किलो स्फोटक सापडल्यानंतर संध्याकाळी दिल्लीमध्ये कारमध्ये स्फोट झाला। लाल किल्ला परिसरामधील स्फोटामागे 5 डॉक्टरांचा ब्रेन असल्याचं बोललं जात आहे, कारण या 5ही डॉक्टरांचं एकमेकांशी कनेक्शन आहे। फरीदाबादशी अल फलाह विद्यापीठाशी त्यांचा कसा संबंध आहे आणि त्यांनी हा कट नेमका कसा रचला, बघूयात याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। दिल्लीतील स्फोटामागे फरीदाबाद आणि पुलवामा कनेक्शन समोर आले। फरीदाबादमधील 2 घरांमधून 2900 किलो स्फोटक सापडल्यानंतर उलगडा होऊ लागलाय। या प्रकरणात डॉक्टर आदिल अहमद, डॉक्टर मुजम्मिल अहमद आणि डॉक्टर शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली। हे तिघेही डॉक्टर फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहेत। फरीदाबादमध्ये डॉक्टर मुजम्मल शकील आणि मौलानाच्या घरातून स्फोटक जप्त। दोन्ही घरांवरच्या छाप्यात 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त। डॉक्टर मुजम्मल शकील आणि स्फोटातील कारचा मालक तारिक दोघेही पुलवामाचे। स्फोट झालेल्या कारवर फरीदाबादमध्ये स्फोटापूर्वी दंडात्मक कारवाई। फरीदाबाद मॉडेलमधील फरार दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद देखील कारमध्ये असल्याचा संशय। फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईनंतर आत्मघाती हल्ला केल्याचा संशय। हल्ल्यापूर्वी 3 तास कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभी होती। गर्दीच्या वेळी कार रस्त्यावर आणून घडवण्यात आला स्फोट। स्फोटात आयडीएचा नव्हे तर अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता। कारमधील 3ही मृतदेहांची डीएनए तपासणी सुरू। जैश ए मोहम्मदची अशा प्रकारची स्ट्रॅटेजी अगोदर सुद्धा त्या ठिकाणी राहिलेली आहे की व्हेइकल बॉम्ब म्हणजे अशा प्रकारच्या वाहनांचा वापर करून त्यामध्ये आयईडी असेल किंवा डेटोनेटर आणि स्फोटकांचा वापर करून अशा प्रकारची गर्दीच्या ठिकाणी ब्लास्ट घडवून आणणं ही मोडस ऑपरेंडी याच्या अगोदर सुद्धा जैश ए मोहम्मदनं त्या ठिकाणी केली होती। आणि ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जी जबरदस्त कारवाई आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये केली होती, त्याच्यानंतर या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन नवीन मोडस ऑपरेंडी घेऊन संपूर्ण भारतामध्ये अशा दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयारी करत होत्या आणि त्याचाच हा एक कॉम्पोनंट आहे असं जर म्हटलं तर ते आज घडीला तरी आलेल्या इनपुटवरून चुकीचे ठरणार नाही। 2 दिवसापूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर मुजम्मल शकील, डॉक्टर आदिल अहमद यांना जेरबंद करण्यात आलं। 2900 किलो स्फोटकांच्या साह्यानं भारतात मोठा घातपात घडवण्याचा डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर आदिल अहमदचा डाव होता। मात्र जम्मू काश्मीर पोलिसांनी या व्हाईट कॉलर दहशतवाद्यांचा बुरका फाडलाय। जम्मू काश्मीर पोलिसांकडून 7 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून डॉक्टर आदिल अहमदला अटक। डॉक्टर आदिल अहमदच्या चौकशीमधून डॉक्टर मुजम्मल शकील नाव समोर। काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या कोइल परिसरात मुजम्मिलचं मूळ गाव। फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर मुजम्मल शकील प्रोफेसर होता। मुजम्मलनं फरीदाबादमध्ये घराशेजारी एक खोली सामान ठेवण्यासाठी भाड्यानं घेतली होती। या खोलीत घातलेल्या छाप्यात सुरुवातीला 360 किलो स्फोटकं सापडली। 2900 किलो स्फोटकांच्या साह्यानं भारतात मोठा घातपात घडवण्याचा डॉक्टर मुजम्मल शकीलचा कट होता। डॉक्टर मुजम्मल शकीलच्या चौकशीतून डॉक्टर मोहम्मद उमरचं नाव समोर आलं। स्लीपर सेल्स कुठल्याही संघटनेचे असू शकतात, पण कुठले आहेत हे आता यांच्या चौकशीमधूनच कळेल आहे। पण जसं मी मगाशी म्हटलं की आयसिस खोसरन ही जी एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी मुस्लिम संघटना आहे, त्यांनी जम्मू काश्मीरच्या सगळ्या संघटनांना, दहशतवादी संघटनांना, त्याच्यामध्ये हिजबुल येतं, त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद येतं, त्याच्यामध्ये TPP येतं, हे सगळ्या संघटनांना त्यांनी एकत्र होण्याचा आदेश दिलेला होता आणि तो कदाचित अंमलात आलेला असल्यामुळे हा हल्ला झालेला आहे। पोलीस मागावर असल्यानं डॉक्टर मोहम्मद उमर स्फोटक घेऊन फरार झाला। स्फोटकानं भरलेली कार घेऊन डॉक्टर मोहम्मद उमरनं दिल्लीतील लाल किल्ला परिसर गाठला। दिल्ली हरियाणा बॉर्डरवरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात I-20 कार कैद झाली। 10 नोव्हेंबरला सोमवारी दुपारी डॉक्टर उमर मोहम्मद सुनहरी मशीद भागामध्ये कार पार्किंग केली। तब्बल 3 तास तो एका पार्किंगमध्ये कारमध्येच बसून होता। अखेर डॉक्टर उमर मोहम्मद संध्याकाळी 6:45च्या सुमारास त्यानं पार्किंगमधून कार बाहेर रस्त्यावर आणली। लाल किल्ला परिसरात I-20 कारमध्ये आत्मघाती स्फोट घडवल्याचं बोललं जातंय।
व्हाईट कॉलर दहशतवाद्यांनी घडवलेल्या या स्फोटामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेची पोलखोल झाली आहे, हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.